खबर खेल जगत से है। कल्याणपुर के पत्रीपुल परिसर की होली फेथ इंग्लिश स्कूल में विद्यार्थियों के लिए खेल स्पर्धा का आयोजन किया गया था। इस अवसर पर स्थानीय मान्यवरों के हाथों खेल स्पर्धा का उद्घाटन सरस्वती माता की प्रतिमा का पूजन करके किया गया। इस मौके पर चीफ गेस्ट के रूप में स्थानीय महिला नगर सेविका रेखा राजन चौधरी के अलावा भूतपूर्व महानगर पालिका परिवहन सभापति मनोज चौधरी, एनसीपी के विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकड़े, रजनीश मिश्रा, सुमित सर पालीवाल, क्रीड़ा प्रेमी अविनाश सर उम्बासे तथा अविनाश गायकवाड़ इत्यादि स्टेज पर विराजमान थे। इस मौके पर होली फेथ स्कूल के विद्यार्थियों ने पथ संचलन करके मान्यवरों को गार्ड ऑफ ऑनर दिया। इसके बाद स्कूल की बच्चियों ने मराठी संस्कृति पर आधारित लेजिम पतंग का सुंदर डांस पेश करके लोगों का मन जीता। होली फेथ स्कूल की ओर से उपस्थित मान्यवरों का अतिथियों का शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया गया। इस खेल स्पर्धा को सफलतापूर्वक माहौल में संपन्न करने हेतु सेकेंडरी प्रिंसिपल चंदानी हिम्मत राम का, प्राइमरी प्रिंसिपल साइली थॉमस मैडम, प्रे प्राइमरी प्रिंसिपल जास्मीन बरमोले मैडम तथा स्कूल संचालक सुमित सर पालीवाल, देव सर पालीवाल का योगदान रहा। स्पर्धा सफल एवं कामयाब रही। आजच्या या स्पोर्ट्स दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचेच परिचयाचे आणि ज्यांचं स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं नाव आहे असे ओंबस सर, तसेच समाजसेवक मनोजजी चौधरी आणि ह्या शाळेचे मेन म्हणजे सूत्र जे चालवतात ते आमचे सुमित सर, तसेच शैली मिस, देव सर आणि पिंकी टीचर ज्या नेहमी मला सपोर्ट करत असतात कार्यक्रमाला या म्हणून। आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर आणि पालकवर्ग आणि विद्यार्थी, आज खरंच खूप छान दिवस आहे आणि मुलांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा हा आजचा दिवस। मुलंही नेहमी अभ्यास करत असतात आणि त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपल्याला खेळायला मिळावं, आणि आज आपण बघितलं तर मुलांना जे मैदानी खेळ आहेत ते कुठेतरी बंद झालेले आहेत, कारण की आज एवढी स्पर्धा वाढलेली आहे, कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा खूप मोठा शिकावा आणि उच्च पदावर जावा, असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि त्यामुळे त्यांचा अभ्यासावरचं जे ओझं आहे ते खूप वाढलेलं आहे। आपण जर बघितलं तर शाळा, त्याच्यानंतर त्यांना क्लासेस असतात, त्यानंतर इतर अदर ऍक्टिव्हिटीज पण मुलांनी करायच्या अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यामुळे आपण बघितलं की मुलांना त्याचं खूप बर्डन आलेलं आहे आणि आज खरंच मला सुमित सर तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो खूप छान असा कार्यक्रम मुलांसाठी ऑर्गनाईज केलेला आहे। माझे मित्र अविनाश उंबासे सर, या प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी आणि इथे उपस्थित ब्रह्मा सर, राऊत सर आणि आमचे मित्र सुमित सर आणि सर्व पालकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित। खरोखरच आपण एका छोट्याशा म्हणजे स्लम एरिया, हा श्रीकृष्ण नगर कचोरे हा खूप स्लम एरिया, यातून हे होली फेथ बिलॉंग करतं, पण या छोट्याशा म्हणजे खूप चाल सदृश्य असा हा परिसर असल्या कारणाने खूप गरीब समाजाची मुलं येथे शिक्षण घेतात। पण सुमित सरांनी याच्यात कुठलाही भेदभाव म्हणजे असं जी एक टफ म्हणजे इथून जी बिलॉंग करणारी शाळा आहे ती चांगल्या ज्या मोठ्या माध्यमिक शाळा आहेत त्यांना सुद्धा टफ असं हे त्यांनी व्यासपीठ तुम्हाला हे गार्डन, कुठलं शिक्षण असू द्या, कॉम्प्युटराइज असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला एका उच्च शिखरावर नेण्याचं काम सुमित सरांनी केलेलं आहे। कारण आपण बघू शकता हा क्रीडा महोत्सव हा सुरू झालेला आहे, पण याच्यात कुठली गोष्ट तुम्हाला कमतरता जाणवत नसेल। तुम्ही जेव्हा टीव्हीवर ऑलिम्पिक स्पर्धा बघत असाल किंवा इथे
अविनाश सर आहे जे तायक्वांड सारख्या स्पर्धा बिलॉंग करतात, खूप मोठं योगदान त्यांचं स्पर्धेला असतं, पण त्यांनी सुद्धा मॅनेज केलं असेल, कारण कुठलीही गोष्ट याच्यामध्ये कमी पडू दिली नाही. असं म्हणजे आपल्या इथल्या विभागातल्या मुलांना एक उच्च दर्जेदार शिक्षण देण्याचं हे सर्व शिक्षक वर्ग नेहमीच काम करीत असतं. आणि येथे जे स्पर्धा म्हणजे स्नेह संमेलन असू द्या, कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा असतात, त्यांना मला नेहमीच ते बोलावत असतात, कारण या शाळेशी माझं खूप असं अतूट असे संबंध आहेत. कारण कुठल्याही पालकांची जेव्हा काही